देवघराच्या वरती हे नसावं. सगळा पसारा ठेवलेला आहे. हा, ठीक आहे. हा, हा. देवघराच्या वरची जागा ही शक्य तेवढी मोकळी असावी. मोकळे असावे. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर देवघरामध्ये ना हम्म, कुठलेही देव हम्म. डबल डबल नकोय. कुठलीही देवता हा, एकच फॉर्म मध्ये आपल्याला पूजायची. एक. म्हणजे एकतर एक मूर्ती ठेवा, हा, फोटो नको. नको. हा. एकच मूर्ती ठेवा, डबल डबल टिबल टिबल एकाच देवाच्या मूर्ती नको नाही मग आपल्याला. एक. तर बालाजीची मूर्ती पण आहे आणि बालाजीचा फोटो पण आहे. फोटो पण आहे. तर हे असं डबल डबल नको आपल्याला इथं. हा. हम्म. घरामध्ये आहे ना 9 इंचापेक्षा मोठ्या मूर्ती नको नको आपल्याला. आहे का? हा, जेव्हा पण आपण घरामध्ये 9 इंचापेक्षा मोठी मूर्ती लावतो ना, हा, तेव्हा तिला प्राणप्रतिष्ठापना करून घ्यायला लागते. हा. ते स्वरूप आल्यानंतर मग सगळे आपले मंदिराचे जे रूल्स असतात ते हा. सगळे आपल्याला घरामध्ये पाळायला करावं लागतात. लागतं. हा. आणि देवघर आता आहे खर्चाच्या दिशेमध्ये, दिशेमध्ये. बरोबर. हा. आणि वायला जाण्याच्या दिशेमध्ये. हा. ते इथून आपण काढणार आणि जिथं आपल्याला बिझनेस मध्ये ग्रोथ भेटेल, हा. जिथं आपल्याला फायदा होईल, आपला बिझनेस मोठा होईल, अशा दिशेमध्ये आपण त्याला आता घेऊन जातोय.